बिहारच्या मातीतून उगम पावलेला क्रिकेटचा नवा तारा. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला आहे. बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील ताजपूर गावात जन्मलेला 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने IPL मध्ये सर्वात तरुण शतकवीर म्हणून आपलं नाव कोरलं आहे. राजस्थान रॉयल्स कडून खेळताना त्यानं गुजरात टायटन्स विरुद्ध केवळ 35 चेंडूत 101 धावा करत IPL मधील दुसऱ्या क्रमांकाचं जलद शतक झळकावलंय. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात कथा 360 विथ मयुरी. वैभवच्या यशामागं त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी हे पूर्वी राज्यस्तरीय क्रिकेटर होते. बिहार क्रिकेट असोसिएशनला मान्यता नसल्यामुळे त्यांचं क्रिकेट करिअर फारसं पुढे जाऊ शकलं नाही. पुढे त्यांनी पत्रकारिता सुरू केली, पण आर्थिक अडचणींमुळे त्यांनी शेतीची जमीन विकून वैभवच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी निधी उभारला. वैभव केवळ 5 वर्षाच्या वयात क्रिकेटचा सराव करू लागला. त्याच्या वडिलांनी घराच्या मागील अंगणात एक लहानसा नेट प्रॅक्टिस एरिया म्हणून तयार केला, जिथे तो शेजारच्या मुलांसोबत सराव करत असे. पुढे त्याला समस्तीपूर मधील पटेल मैदानातील ब्रजेश झा यांच्या प्रशिक्षण कॅम्पमध्ये दाखल करण्यात आलं. दररोज 15 किलोमीटरचा प्रवास करून त्याचे वडील त्याला सरावासाठी घेऊन जात आणि परत आणत. वैभवची जीवनशैली अत्यंत साधी आहे. त्याला पोहणे आवडते आणि तो वेस्ट इंडिजच्या महान फलंदाज ब्रायन लाराचा मोठा चाहता आहे. त्याने लाराच्या 400 नाबाद धावांच्या खेळीचे अनेक वेळा व्हिडिओ पाहिले आहेत आणि त्याच्या खेळातील चिकाटी आणि सामना जिंकण्याची वृत्ती त्याला प्रेरणादायी वाटते. 2024 मध्ये वैभवच्या वयाबाबत काही वाद निर्माण झाले होते. काहींनी त्याचे वय 15 वर्ष असल्याचा दावा केला, मात्र त्याच्या वडिलांनी स्पष्ट केले की वैभव 8.5 वर्षाचा असताना BCCIचा बोन टेस्ट त्याने दिला आहे आणि तो आधीच भारताच्या अंडर-19 संघासाठी खेळला आहे. वैभव सूर्यवंशी याची ही कथा केवळ क्रिकेटमधील यशाची नाही, तर ती एका कुटुंबाच्या संघर्षाची, त्यागाची आणि अपार मेहनतीची आहे. त्याच्या यशामागं त्याच्या वडिलांचा विश्वास, मार्गदर्शन आणि त्याग आहे. आज वैभव केवळ बिहारचा नाही, तर संपूर्ण भारताचा अभिमान बनला आहे.